सोशल कंपॅरिझन ट्रॅप कसा दिसतो हे माहीत आहे का? माझ्याकडे 18 वर्षाच्या मुलाची केस आली होती. तो दिवसातून 50 वेळेला इंस्टाग्राम उघडायचा. कोणाची न्यू बाय, कोणाचं रिलेशनशिप, कोणाची एकदम फॉरेन ट्रिप, आणि प्रत्येक रील नंतर एक विचार त्याच्या मनामध्ये यायचं की सगळे पुढे गेले आणि मीच मागं राहिलेलो आहे. हळूहळू त्याची जेलसी वाढली होती, त्याचा कॉन्फिडन्स आहे तो लो झाला होता, त्याचा सेल्फ डाऊट वाढला होता आणि त्याला स्वतःलाच एक लाईफ बोरिंग झालेल्याचं फील व्हायचं. आता समजून घ्या, इथे प्रॉब्लेम इंस्टाग्रामचा आहे का? तर अजिबात नाही. इथे प्रॉब्लेम कंपॅरिझनचा आहे. कारण सोशल मीडियावरती तुम्ही लोकांचे हायलाइट्स पाहता, पण स्वतःच्या बिहाइंड द सीन्स कम्पेअर करत राहता. मग ब्रेनला वाटतं मी आता ना पुरेसाच नाही आहे. काउन्सिलिंगमध्ये मी त्याला 2 टास्क दिले. एक तर कंपॅरिझन ट्रिगर करणारे जे अकाउंट्स असतात ना ते सगळे म्यूट करायचे. दुसरं की रोज एक पर्सनल प्रोग्रेस लिहायची. आता इथे सायकोलॉजिकल रूल काय सांगतो? कंपॅरिझन कॉन्फिडन्स चोरतं आणि प्रोग्रेस जे असतं ते कॉन्फिडन्स बिल्डअप करतं. आता तुम्ही पण कधी कधी स्वतःची तुलना इतरांशी करत असता का? करत असाल तर ही रील आहे ती शेअर करा आणि काउन्सिलिंगसाठी DM कम्पेअर असं करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं फॉलो करायला विसरू नका.